इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत आणि शिवव्याख्याते शिवरत्न शेटेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात. आता खऱ्या अर्थानं हे जे दुर्ग आहे, हे जे काय आपलं सगळं लष्करी स्थापत्य आहे की ज्याला आपण वर्ल्ड रेकग्नायझेशन मिळालंय, ते योग्य पद्धतीनं जतन संवर्धन झालं पाहिजे. त्याच्यावर जी अतिक्रमणं झालेली आहेत, यातल्या बहुतांशी अनेक किल्ल्यांवर अतिक्रमणं आहेत, आज सुद्धा आहेत, ती काढली पाहिजेत आणि या किल्ल्यांचं पुरातत्वीय शास्त्राच्या निकषावर आपण जतन संवर्धन केलं पाहिजे. आता ही मोठी जबाबदारी आपल्यावर परत एकदा येऊन पडलेली आहे. शिवछत्रपतींच्या कार्यकर्तृत्वाला जागतिक पातळीवरती खऱ्या अर्थानं आज स्थान मिळालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जगाच्या नकाशावरती युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये हे किल्ले आले. आता अपेक्षा एवढीच आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याकडनं, युनेस्कोच्या यादीत आल्यानंतर तिथली डागडुजी ही सर्वोत्तम व्हावी. जागतिक पर्यटक जेव्हा येईल या किल्ल्यावरती, तेव्हा शिवछत्रपतींच्या तत्कालीन जे स्थापत्य कला आहे, आजच्या भाषेत इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, हे जगाला कळावं एवढी अपेक्षा आहे. दरम्यान कोणत्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या यादीत स्थान मिळालंय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया. तर 12 किल्ले हे युनेस्कोच्या यादीत आहेत. पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी, जिंजी, तामिळनाडू.